हॅलो एव्हरीवन. तर उन्हाळा लागला की कच्च्या कैरीची रेसिपी बनवायची मज्जाच काही वेगळी असते. तर आज मी बघणार आहे कच्च्या कैरीची कढीची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर ही जी कढी आहे ते आपण आंबा शिजवता त्याच्या फोडा करून त्याची कढी करणार आहे. जरा वेगळी रेसिपी आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपली कैरी घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. बारीक बारीक काप करायचे आहे, कारण आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहे, तर व्यवस्थित निघाली पाहिजे. आता कैरीला आटोळी पकडत आहे बघा. छान काप करून घ्यायचे आहे. तुम्ही गावरान कैरी घेतली तरीही चालेल, कढी खूप छान होईल. मी जरा तोतापुरी कैरी घेतलेली आहे. कढीसाठी लागणारी सर्व तयारी आपण करून घेतलेली आहे. आता एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण कट केलेली कैरीचे काप टाकायचे आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून ही कैरी वाटून घ्यायची आहे, फिरवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बेसन. थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला हे मिश्रण जे आहे ते पातळ पाहिजे आहे. तर अर्धा एक चमचा आपण बेसन टाकायचं आहे. जर आपण बेसन जास्त टाकलं तर आपली कढी जी आहे ती घट्ट होईल. पण थोडंसं टाकणार आहे बेसन. आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला धनापूड, हळद आणि मीठ. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणखी, आणि मिक्सरमधून छान हे वाटून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे बघा. आता आपलं कढीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण करूया फोडणीला घालूया. त्यासाठी आपण पॅनमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, मेथीचे दाणे टाकायचे आहे. सोबतच आपण टाकणार आहे थोडंसं हिंग. कढी आहे तर हिंग मस्ट आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता. सोबतच टाकायचं आहे आपल्याला खुडलेला लसूण, म्हणजे लसूणचे काप टाकायचे आहे. हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे आहे. हिरवी मिरची कट करून टाकायची आहे. आणि थोडंसं आपण कांदा टाकणार आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला कंटिन्युअसली फिरून शिजवून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही या पद्धतीची कढी करून बघा, खूप स्वादिष्ट लागते. छान त्याला आपल्याला फिरवायचं आहे कंटिन्युअसली. त्याला शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजल्या गेलं ते त्यामध्ये आपण जे कच्च्या कैरीचं मिश्रण केलं होतं मिक्सरमध्ये ते आपल्याला टाकायचं आहे बघा. आपलं मिश्रण जे आहे थोडं घट्ट आहे, त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला मिक्स करून बघायचं आहे की पाणी व्यवस्थित पडलं की नाही. थोडंसं पाणी मला आणखी टाकायचं होतं, कारण थोडी कढी जी आहे ते घट्ट वाटत होती. त्यामध्ये बरोबर पाणी टाकलेलं आहे बघा. आता व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेला आहे. आता त्याला मिक्स करायचं आहे. आता कढीला जरासा गोडवा आणण्यासाठी आपण टाकायचं आहे गूळ. तर मी गुळाचं पावडर टाकलेलं आहे 1 चमचा. तुमच्याकडे गुळाचं पावडर नसेल तर तुम्ही गुळाचा खडा टाकू शकता किंवा साखरही टाकू शकता, पण गुळाने खूप छान टेस्ट येते. आता याला ना छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त गदगद उकळल्या गेलं पाहिजे. उकळल्यावर आपल्या कढीची टेस्ट डिपेंड करते. बेसन पूर्ण शिजल्या गेलं पाहिजे बघा. छान त्याची उकळी काढायची आहे आपल्याला. छान आपली कढी उकळल्या गेली की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर. परत मिक्स करायचं आहे. तर तयार झाली आहे आपली कच्च्या कैरीची कढी. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सुद्धा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. गरमागरम कढी आपल्याला सर्व करायची आहे. भाताबरोबर अप्रतिम लागते. पण मी जेवताना चपाती भाजी बरोबर सर्व केली होती. तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही कढी खाऊ शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. तुम्ही जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय आणि टेक केअर.